पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा, वडवण बंदर, मत्स्य व्यवसाय विकास आणि फिनटेक फेस्ट 2024च्या प्रकल्पांचे भूमिपूजन। नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील आपल्या दौऱ्यात 30 ऑगस्ट रोजी विविध महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत। या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारताच्या सागरी संपर्कात वाढ, मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा विकास आणि वित्तीय तंत्रज्ञानाच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देणे हा आहे। पंतप्रधानांच्या दौऱ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या वडवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन पालघर जिल्ह्यात होणार आहे। सुमारे 76,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा उद्देश भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या बंदरांपैकी एक उभारणे आहे। डहाणूजवळील वडवण बंदर भारताच्या व्यापारी आणि आर्थिक विकासात मोठी भूमिका बजावेल। हे बंदर आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांना थेट जोडले जाईल, त्यामुळे माल वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होईल। या बंदरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून खोल खाडी, अत्याधुनिक मालवाहतूक सुविधा आणि आधुनिक व्यवस्थापन प्रणाली यांचा समावेश असेल। हा प्रकल्प मोठ्या मालवाहतूक जहाजांना हाताळण्यासाठी सक्षम असेल, ज्यामुळे भारताच्या व्यापार क्षेत्राला मोठी बळकटी मिळेल। या प्रकल्पामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे। वडवण बंदर प्रकल्पात पर्यावरणपूरक विकास पद्धतींचा समावेश असून पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांना कमी करण्यावर आणि पर्यावरणीय मानकांचे पालन करण्यावर भर दिला जाणार आहे। बंदर प्रकल्पाबरोबरच पंतप्रधान देशभरातील 1560 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 218 मत्स्य व्यवसाय प्रकल्पांचे भूमिपूजन करणार आहेत। या प्रकल्पांचा उद्देश मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षमता वाढवणे आहे। या प्रकल्पामुळे 5 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे। या उपक्रमांतर्गत मच्छीमार बंधारे, एकात्मिक जलतत्व उद्याने, पुनर्संचारी मत्स्यपालन प्रणाली आणि बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश असेल। या प्रकल्पांचा उद्देश मासेमारी उत्पादन वाढवणे, कटाई पश्चात व्यवस्थापन सुधारणा करणे आणि लाखो लोकांच्या शाश्वत उपजीविकेसाठी योगदान देणे आहे। पंतप्रधान मोदी यावेळी सुमारे 360 कोटी रुपयांच्या खर्चाने जहाज संचार आणि सहायता प्रणालीचा राष्ट्रीय आरंभ करणार आहेत। इस्रोद्वारे विकसित करण्यात आलेली ही प्रणाली 13 किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 1 लाख यांत्रिक आणि मोटरीकृत मच्छीमार जहाजांवर स्थानिक पातळीवर संप्रेषण शोधण्यासाठी आणि बचाव कार्यासाठी मदत करेल। पालघरमधील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 मध्ये विशेष सत्राला संबोधित करतील। हे आयोजन भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील 800हून अधिक वक्ते, धोरणकर्ते, नियामक, वरिष्ठ बँकर्स आणि उद्योग नेत्यांना एकत्र आणेल। या फेस्टमध्ये 350 पेक्षा जास्त सत्रे आयोजित केली जाणार असून फिनटेक क्षेत्रातील नवकल्पनांचे सादरीकरण होईल। याशिवाय 20हून अधिक विचार नेतृत्व अहवाल आणि श्वेतपत्रिका या फेस्टमध्ये प्रकाशित केल्या जातील। पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांच्या आणि तांत्रिक नवकल्पनांच्या माध्यमातून होत आहे। या दौऱ्यादरम्यान सुरू होणारे उपक्रम राज्याच्या विकासावर आणि भारताच्या जागतिक व्यापार तसेच वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील स्थानावर दीर्घकालीन परिणाम करणार आहेत।